डायमंड डायमंड कैसे है तो खाली बसा खाली आम्ही कामगार वर्ग आहे इकडं सकाळी पहाटे 4ला उठून कामावर जातोय। हा त्या बिबट्यांसाठी आम्ही आता 4 व्हीलर घ्यायच्या का 2 व्हीलरवर जातोय आम्ही सकाळचे। आमच्या समोरून बिबटे जातात। बिबट्यावर उद्या आमच्यावर हल्ला करून गेल्यावर काय करणार आहे ते? या वन अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी पहिले जे इथले सिद्ध नेते आहेत ना त्यांनी याचा प्रश्न पहिला सोडवावा अशी आमची मागणी आहे। जुन्नर आंबेगाव खेड शिरूर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे। दिवसेंदिवस कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला होतो। या हल्ल्याचा निषेधार्थ आज मंतर या ठिकाणी पाहतो आपण मोठं आंदोलन सुरू आहे। वन विभागाचे कर्मचारी या संदर्भात कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आणि या ठिकाणी रास्ता रोकोसारखं आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे इथे उपस्थित आहेत। पोलिसांनी बंदोबस्त मोठा ठेवलेला आहे। जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि बिबट्याचा बंदोबस्त होत नाही। वन खातं हटवलं शासनाने गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज आहे। सुरेश माने या ठिकाणी पाहतोय बिबट्याच्या उपद्रवाने जनता त्रस्त असल्यामुळे मनसरच्या या चौकामध्ये आंदोलन पेठच्या या चौकामध्ये आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे। आंदोलन करते या ठिकाणी रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत। रात्री सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि आज सुद्धा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। वनमंत्री पालकमंत्री यांनी या ठिकाणी यायला हवं अशा प्रकारची मागणी ह्या सगळ्या मंडळींची आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।